डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच बार्टीच्या अहवालात काही महत्त्वपूर्ण बाबी समोर आल्यात। राज्यातील अनुसूचित जातींच्या संभाव्य उपवर्गीकरणासंदर्भात हा अहवाल आहे। 1961 ते 2022 पर्यंत राज्यात अनुसूचित जातींमध्ये विविध जातींचं लोकसंख्या प्रमाण कसं बदलत गेलं याचं चित्रण मांडण्यात आलंय। 2023 मध्ये राज्यातील अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरण संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बार्टीला अभ्यास करण्याचे निर्देश दिले होते। या अहवालानुसार राज्यात अनुसूचित जातींमध्ये 1961 पासून महार जातीचे जी लोकसंख्या आहे ती सातत्याने वाढत गेली, तर मातंग आणि चर्मकार जातीची लोकसंख्यांचं जे प्रमाण आहे ते लक्षणीयरित्या कमी झालंय। दरम्यान बार्टीच्या या अहवालात नेमकं काय आपण जाणून घेऊया। 1961 नुसार अनुसूचित जातींचं मधलं महार जातीचं प्रमाण हे 33.94% होतं, तर 2011 मध्ये महार जातीचं प्रमाण हे 62.22% झालं। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। रजत वशिष्ठ आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। रजत, काय नेमका सांगतोय बार्टीचा अहवाल? दीपक, बार्टीचा हा जो अहवाल आहे, राज्य सरकारने गेल्या वर्षी सूचना केलेली होती की राज्यातील अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासंदर्भातली स्थिती संदर्भात अभ्यास करा आणि त्या अनुषंगाने बार्टीचा अहवाल समोर आलेला आहे। 1961 पासून 2011 पर्यंतच्या जनगणनेचे जे आकडे आहेत ते सध्या उपलब्ध आहे आणि त्याच्या आधारावर हा अभ्यास करण्यात आलेला आहे। आणि त्याच्यामध्ये काही जातींची संख्या जी आहे ती 1961 पासून 2011 पर्यंत लक्षणीयरित्या वाढलेली आहे। अगदी लोकसंख्येमध्ये प्रमाण जर पाहिला तर दुप्पट झालेला आहे। मात्र काही जातींची जी संख्या आहे ती कमी झाल्याचा या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेला आहे। उदाहरणार्थ मातंग समाजाची जी लोकसंख्येचा जो प्रमाण होता तो 1961 मध्ये जेवढा होता त्याच्या तुलनेमध्ये जवळपास अर्धा जो आहे राहिलेला आहे। आणि चर्मकार समाजाची लोकसंख्येचा जो प्रमाण आहे तोही 1961 च्या तुलनेमध्ये 2011 मध्ये लक्षणीयरित्या कमी झालेला आहे। त्यामुळे या अहवालात वेगवेगळ्या जातींची जी काही लोकसंख्येचं प्रमाण दिलेलं आहे त्याच्या आधारावर हा अहवाल जो आहे तो संकेत करत आहे की काही जातींची संख्या वाढलेली आहे, प्रमाण वाढलेलं आहे, तर काही जातींचं लोकसंख्येचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी झालेलं आहे। आता या अहवालासंदर्भात वेगवेगळे भाष्य कसे येतात हे येणाऱ्या काही काळामध्ये स्पष्ट होईल। मात्र सध्या जो बार्टीचा अहवाल आहे तो लक्ष वेधणार आहे। रजत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।